दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक तपोभूमीत काल रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त सकल हिंदू समाजाच्या वतीने देखील नाशिक रोड मधील मुक्तिधाम येथून सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेची सुरुवात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आली. यावेळी सियावर रामचंद्र की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. ही शोभायात्रा बिटको चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सुभाष रोड मार्गे पुन्हा मुक्तिधाम या मार्गे काढण्यात आली होती. विशेष म्हणजे श्रीरामांची भव्य मूर्ती, आकर्षक जिवंत चित्ररथ आणि रामनगरी ढोल पथकाचा गजर यामुळे उत्साह आणि जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं होतं. तसेच आदिवासींच्या पारंपरिक नृत्यांनी सांस्कृतिक रंगत आली आणि लहान मुलांनी सादर केलेले शिवकालीन मर्दानी खेळाने उपस्थितांची मने जिंकली. दरम्यान यानंतर सायंकाळी 8 वाजता श्रीरामांची भव्य महाआरती करण्यात आली. यावेळी भाविकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसून आला. यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. करणसिंग बावरीसह दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक रोड. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.